मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला। पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांची गुंडगिरी। निकृष्ट वर्णामुळे कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी बदडलं, तर माफी मागणार नाही शिंदेंनी समज देऊनही गायकवाडांची मुजोरी कायम। निकृष्ट जेवणावरून आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित। कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार संजय गायकवाडांवरील कारवाईची अद्याप प्रतीक्षा। मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांचे कान टोचले। आमदाराने मारहाण करणं चुकीचं, सभापती अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा, फडणवीसांच्या सूचना। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट। शिंदेंच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यात जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील, तुमचं सरकार जबाबदार। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मवियाकडे बोट। मवियाने सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिल्याचा आरोप। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सभागृहात विधेयक मांडणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। जनतेच्या मनात होतं ते झालं। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी राज आणि मी एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं विधान। माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही, सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही, राज ठाकरेंचे मनसैनिकांना स्पष्ट आदेश। राज ठाकरेंचा निर्णय चांगला, माध्यमांशी परवानगीशिवाय न बोलण्याबाबत राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची भेट। सुनील प्रभूंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर शिंदेंनी निवासानी सांत्वनपर भेट दिली। कोकणासाठी उद्धव ठाकरेंची शिवबंधन परिक्रमा। ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात दौरा करणार। स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा असणार। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला।